आयुष्यामध्ये मी जेव्हाही एकटा होतो, तेव्हा मला पुस्तकांनी खूप साथ दिलेली आहे. आणि पुस्तकं ही एक अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला आयुष्यभर पुरू शकते. माणसं तुमच्याजवळ नसली तरी चालतील, पण पुस्तकं असायला हवीत असं मला वाटतं. एखादा चेन स्मोकर जो असतो, त्याच्या हातात सिगारेट असते आणि त्याला खूप कॉन्फिडंट वाटतं. तसं माझ्या हातामध्ये जर पुस्तक नसेल, तर मला कॉन्फिडंट वाटतच नाही. अगदी निशस्त्र असल्यासारखं वाटतं. त्यामुळे माझ्या हातात सतत कुठलं तरी एक पुस्तक असतं. मग ते साधं रीडर्स डायजेस्ट असलं तरी मला खूप आधार वाटतो त्याचा. अनेक पुस्तकं, अनेक लेखक, अनेक कॅरेक्टर्स यांनी माझं आयुष्य समृद्ध करून टाकलेलं आहे. आणि म्हणूनच मला कोणी विचारतं, "एक पुस्तक आवडता लेखक सांग," तर मी नाही सांगू शकत. तर अशी अनेक पुस्तकं आहेत, ज्यांनी घर सगळं व्यापून टाकलेलं आहे. आणि अ, माझ्या मुलासाठी त्या पुस्तकांबद्दलची एक कविता मी लिहिली आहे. माझा मुलगा 13 वर्षांचा आहे आणि त्याच्यासाठी ही कविता आहे, की पुस्तकं. मी गेल्यानंतर तुला वाटेल, की आपल्या बाबांनी वाचलीत ही सारी पुस्तकं. मी गेल्यानंतर तुला वाटेल, की आपल्या बाबांनी वाचलीत ही सारी पुस्तकं, पण नाही. अर्धही वाचता आलेलं नाही. वाचताही येणार नाही हे मला कळत होतं, तरी मी जमवत गेलो होतो ही पुस्तकं. माझ्या बापाने माझ्यासाठी काहीच सोडलं नव्हतं मागे. ही अक्षर ओळख सोडून फक्त. माझ्या बापाने माझ्यासाठी काहीच सोडलं नव्हतं मागे. ही अक्षर ओळख सोडून फक्त. जिच्या मागे धावत मी पोचलोय इथवर तुला समजावण्यासाठी, की मलाही सोडता येणार नाही काहीच स्थावर जंगम तुझ्यासाठी. ही काही पुस्तकं आहेत फक्त. ही काही पुस्तकं आहेत फक्त, जी तुला दाखवतील वाट, चालवतील, थांबवतील. ही काही पुस्तकं आहेत फक्त, जी तुला चालवतील, थांबवतील, पळवतील, स्तब्ध करतील, बोलतं करतील, हरवतील, सापडतील, अडवतील, सडवतील, बुडवतील, तुझ्याशी काहीही करतील ही पुस्तकं. तू समोर आल्यावर नेहमीच कवेत घेऊन तुला माझ्यातली धडधड देण्याचा मी प्रयत्न करतो. तशीच ही पुस्तकं उघडतील मधोमध, पसरतील हात, मिठीत घेतील, तुझ्यासाठी होतील हृदयाचे ठोके. एक लक्षात ठेव, आपलं आयुष्यच पल्प फिक्शन, कधी क्लासिक, कधी साधं, कधी किचकट असतं. या सगळ्यात वाईट काहीच नसतं. त्यावेळी हाती लागलेलं पुस्तक हे त्यावेळीची गरज असतं, समज नसतं. मी नसेन तेव्हा ही पुस्तकं असतील, जी तुला नेतील जिथं जायचं आहे तिथं. फक्त मी जिथं असेन तिथं मात्र तुला पोहोचता येणार नाही. कारण कारण मी आधीच होऊन गेलेलो असेन एखादी कविता, एखादी कथा, एखादी कादंबरी, एखाद्या पुस्तकातली. माझी प्रचंड आठवण आली, की या प्रचंड ढिगाऱ्यातलं ते एखादं पुस्तक शोध. तुझा प्रवास बघ कसा सोपा होऊन जाईल. खरंच तुझा प्रवास खूप सोपा होऊन जाईल.